सामने हे त्यांच्या माध्यमातून पाहिले होते गतवर्षी. भूषण म्हात्रे जे आयोजक आहेत, चांगले खेळाडू आहेत, त्यांचा सन्मान करतील त्या ठिकाणी जॉन्टी आणि विराज. त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. मॅच ऑन. मध्यरात्र झाली परंतु अजूनही चेहऱ्यावरती तीच एनर्जी आणि तोच आनंद आपण पाहता तिघांच्या. विराज, जॉन्टी आणि भूषण एकाच फ्रेममध्ये तिघे जण आहेत आणि भूषण यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. खास आकर्षण या स्पर्धेचं आपण पाहिलं कांचन पालकर सर, तर या क्रिस्टल ट्रॉफीज मला वाटतं दिसायला छोट्या आहेत परंतु वजनाने भारी आहेत आणि ही ट्रॉफी तुम्ही कायमस्वरूपी घरामध्ये ठेवू शकता, खराब होणार नाहीये. क्रिस्टल ट्रॉफीचं वैशिष्ट्य तिला रस्ट पकडणार नाही, गंज पकडणार नाहीये किंवा तिचा कलर डाऊन होणार नाहीये. ती ग्लास आहे प्रॉपर, फक्त तिला सांभाळून तुम्हाला ठेवावी लागेल. अशा आकर्षक ट्रॉफी आपण पाहत आहे. आमच्या कनाला विभाग प्रीमियर लीगमध्ये देखील या ट्रॉफीचं आम्ही करतो ट्रॉफी आम्ही आणली होती, जी खऱ्या हाताने बोनकोळे गावचे आमचे मित्र चेतन आणि नगरसेवक पनवेल महानगरपालिकेचे बिनविरोध नगरसेवक अजय बैरा यांच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर करण्यात आल्या होत्या. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकासाठी बॉल तयार. अतुल, पहिला बॉल लेट कट. क्या बात आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत. 4 धावा, चौकार. कोडी हा खेळाडू जर का रिदम मध्ये आला तर त्याला थांबवणं कठीण आणि त्याचा एक वेगळा तर अप्रोच असतो बॅटिंग मधला. पुन्हा बघा शफल झाला, पुन्हा मागे आला आणि इथे संधी निर्माण झाली. हलकीशी कडा. मागच्याही सामन्यामध्ये कॉड बिहाइंड द विकेट झाले होते आणि इथे देखील कॉड बिहाइंड द विकेट. कांचन पालकर सर याच गोष्टीबद्दल मी चर्चा करतो. प्रथमेश जेव्हा स्टान्स घेतो तेव्हा शफल होतो आणि पुन्हा मागे येतो आणि त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी या पोझिशनला बाहेर टाकलेला बॉल त्याच्यावरती एज लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. बघा ऑन स्क्रीन पुन्हा मागे आला लेग स्टिकच्या बाहेर आणि त्यानंतर लांबून बॉलला पिक करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे जी एज लागली आणि खेळाडू कॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात बाद झाला. पहिला धक्का बसतोय गणेशपुरी टीमला. नवीन खेळाडू मैदानाकडे चालला तिसऱ्या क्रमांकावरती. अजित कोळी. प्रथमेशने दिलेला पहिला चौकाराचा आनंद हा क्षणभंगूर होता, क्षणापुरता मर्यादित होता आणि त्यानंतर हा खेळाडू झाला कॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात बाद. आता अजित कोळी मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहत आहे. अजित कोळी इनॅट नंबर 3 भागीदारी करावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये विनेशचं योगदान दमदार राहिलं होतं, त्याने शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला. अतुल काटेला विकेट मिळाला. पुन्हा टाकला वेगात बॉल पॉइंटला. खराब जजमेंट आणि बॉल मात्र बीट करत असताना त्या ठिकाणी फिल्डरला डायव्हर्ट झाला. गोळीच्या वेगाने निघाला सीमा पार. खणखणीत चौकार. धन्यवाद. खरं तर स्लाइडली आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल त्या ठिकाणी कट करत असताना आपण पहिला फिल्डरच्या अगदी पुढ्यात पडला आणि तिथून मात्र बॉल डायव्हर्ट झाला आणि फिल्डरला बीट करत असताना तो चौकार आपण पाहिला. पहिला बॉल चौकार, विकेट. तिसरा बॉल चौकार, चौथा बॉल. चौथ्या बॉलवरती विकेट कदाचित येऊ शकता आणि इथे मात्र संधी गमावली. आणखीन एक संधी होती आणि याही वेळेला गलीमधून बॉल चालला डीप मध्ये बाउंड्रीच्या दिशेने. डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमा रेषा पार. नशिबाने दिली साथ. आणखीन एकाला अजित कोळीच्या बॅटमधून चौकार. जजमेंट चुकलं आणि तिथे मात्र दिनेश पावशे होते आय थिंक आणि त्यांच्याकडून मात्र मिस्टेक पाहायला मिळाली. थोडं फ्लेक्झिबल राहावं लागेल, थोडंसं अलर्ट राहावं लागेल आणि इथे मात्र नशिबाने साथ दिली अजित कोळीला. सलग दुसरा चौकार त्यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा. क्या बात आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. कट केला बॉलला. याही वेळेला मात्र बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. 3 इन रो. तिसरा चौकार होतो अजितच्या बॅटमधून. 4 धावा. टायमिंग उजव्याच्या बाहेर टाकलेले बॉल लेंथ बॉल वरती मात्र आक्रमण चढवत असताना कटचा फटका आपण पाहिला, ज्या ठिकाणी 3 चौकार मिळाले
अजित कोहलीला पहिला चौकार होता प्रथमेशच्या बॅटमधून. टोटल 4 चौकार आणि या 4 चौकाराच्या मदतीने धावा स्कोर कार्डवरती आहेत. त्या ठिकाणी 1 गडी बाद 16 धावा. पहिलं सत्र टॉस जिंकल्यानंतर मात्र नितलस संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, परंतु अतुल काटेवरती हल्ला बॉल पाहायला मिळाला. समोर टाकला बॉल. यावेळेला आपण पाहिला इन स्विंग होताना हा चेंडू मात्र आतमध्ये आला. विकेट किपर कडे ट्रॅव्हल होताना मग पाहिला या ठिकाणी डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा धाव फलकावरती 1 गडी बाद 16 धावा. 16 लॉस ऑफ 1. डीजे डीजे आपण थोडासा वेळ कमी घ्या आणि फिल्डिंग टीमला मी विनंती करेन थोडा आपण वेळ वाचवा. शॉर्ट टीम मीटिंग लगेच फिल्डिंग लावा. वेळ वाचेल या ठिकाणी आयोजकांचा वेळ वाचेल सर्वांचा. मला वाटतं उद्या कांचन पालकर सरांना 8 वाजता अलिबागला पोहोचायचं आहे. त्यांच्यासोबत आमचे आयोजक खरं तर शैलेशी ठाकूर त्यांना देखील पोहोचायचं आहे. आणि भूषण तुम्ही देखील असाल अलिबागला असं कदाचित नाही. येस, वेळेचं बंधन आणि उद्या लवकर उठून तितका प्रवास करणं तितकं शक्य नाहीये. प्रत्येकाला जायचं आहे बऱ्याच ठिकाणी. उद्या बरेचसे खरं तर इव्हेंट्स आहेत. शुक्रवारचा दिवस, परंतु मैदानामध्ये हाय व्होल्टेज सामना. तलोजा MIDC मधला संघ आहे या ठिकाणी संग्राम 11 नितलस आणि एका बाजूला संघ आहे उल्वानोड संघ विभागातला निर्जा 11 VRCC गणेशपुरी. तळोजा MIDCचा आपण पाहिला लसित मलिंगाला बॉलिंग मार्कवरती. यावेळेला प्रमोद पावशे साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी करतो हा खेळाडू. पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना हलक्यात हाताने सन्मान दिला त्या ठिकाणी विनेशला माहिती आहे आतापर्यंत अजितने 3 चौकार मारले आहेत. त्याला मात्र स्ट्राईक देणं तितकंच गरजेचं आहे. तो मात्र संयम दाखवतोय. 1 रन या बॉलवरती मिळाली. 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होताना बरबादा धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 1 गडी बाद 17 धावा. 17 लॉस ऑफ 1. 1 गडी बाद 17 ही धावसंख्या धावफलकावरती. पुढचा बॉल फ्लिक करत असताना पायातला बॉल दिशा दिली बॉलला स्क्वेअर लेगला. अगदी आपण जर पाहिलं मनगटाच्या साहाय्याने बॉलला टर्न केला. सेकंडचा कॉल रिस्की रन. सेकंड पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिला. लेदर क्रिकेटमध्ये विकेट किपर चेक केलं जाईल या ठिकाणी रनआउट. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली आहे. विकेट किपर हातामध्ये ग्लव्ज परिधान करून जसा विकेट किपिंग करतो तसा मात्र नितलसचा विकेट किपर आपण पाहता एक्स्ट्रांच्या मागे ग्लव्ज परिधान करून मात्र किपिंग करत असताना. आणि मला वाटतं थंडीमध्ये हे ग्लव्ज उपयोगी पडतील. तर खेळाडू सेफ आहे, नॉट आउट आहे. त्यामुळे 2 धावा कंप्लीट होतील या ठिकाणी. 2 रन मिळतील खरं तर गणेशपुरी टीमला. नॉट आउट. तिसऱ्या पंचांनी मात्र आम्हाला सांगितलं खेळाडू नॉट आउट. कधी कधी आम्हाला जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय देऊ शकत नाही. पंच जेव्हा सांगतील खेळाडू सुरक्षित आहे की नाही तेव्हाच आम्ही निर्णय देऊ. आणि तो निर्णय आम्ही दिलाय. कधी कधी 12वा खेळाडू अगोदरच सांगतो नॉट आउट किंवा एखादा सांगतो आउट आहे. परंतु जेव्हा पंच सांगतील तोच निर्णय आम्ही मैदानापर्यंत पोहोचवतो. आणि त्या सांगितलं तिसऱ्या पंचांनी नॉट आउट. सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय त्या ठिकाणी अजित. त्यामुळे 2 रन कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. आणि या 2 रनच्या मदतीने टोटल धावसंख्या स्कोर कार्डमध्ये आपण सध्या पाहताय 19 धावा. 1 गडी बाद 19. प्रमोद पावसे बॉलिंग मार्कवरती आहेत. कमी धावसंख्येत तुम्हाला रोखावं लागेल गणेशपुरी टीमला. जर का धावा जास्त आल्या तर मात्र धावांचा पाठलाग करताना तुम्हाला धावाधाव करावी लागेल. पुन्हा एकदा खोलातला बॉल यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. लसित मलिंगा स्टाईलने हा परफेक्ट यॉर्कर आपण पाहिला. उजवी यष्टी वाकवली. फलंदाज बाद होताना पण पाहता अजित कोहली. खरं तर एक विशिष्ट चॅनलमध्ये हा बॉल आपण पाहिला. त्या ठिकाणी ब्लॉक हॉलमध्ये हा बॉल आला. कोणत्याही प्रकारचा चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणाने त्रिफळा उद्ध्वस्त झाला अजित कोहलीचा. आणि दुसरा धक्का बसला निर्जा 11 VRCC गणेशपुरी टीमला. नवीन फलंदाज मैदानाकडे चालला 4थ्या क्रमांकावरती. जर्सी नंबर 18 राहुल कोळी. राहुलने मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती मिडल ऑर्डरला. त्याला मात्र टॉप ऑर्डरला प्रमोट केलं. 4थ्या क्रमांकावरती हा खेळाडू आलाय. चांगली भूमिका साकारावी लागेल. प्रत्येक खेळाडूवरती एक जबाबदारी असते. प्रत्येक संघामध्ये, प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये
ती जर का जबाबदारी त्याने 100% पार पाडली तर संघासाठी देखील लाभदायक राहतं. आणि इथे मात्र मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल आता राहुल आणि त्याच्या बरोबरीने विनेश टोलकर या फलंदाजाला. बॉलिंग मार्कमध्ये प्रमोदचं कौतुक करावं लागेल, त्याने चांगलं कमबॅक करून दिलं. आतापर्यंत धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती 19, म्हणजे येणाऱ्या पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत. त्या ठिकाणी प्रमोद पावसेने अजून 3 बॉल बाकी त्या षटकातील धाव फलकावरती 19. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा वेगात टाकलाय, डाऊन दी लेग. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. मला वाटतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लसित मलिंगाचा सुरुवातीला करिअरला सुरुंग कोणी लावला तर विराट कोहली लावला, कारण त्याचे फ्लिकचे फटके आपण पाहिले, पायातले यॉर्कर त्याच्यावरती देखील आपण पाहिला कर तर अगदी चांगले टायमिंगचे षटकार चौकार आपण पाहिले. तिथून मात्र गोलंदाजाचा लय बिघडला. परंतु प्रमोद पावसे या खेळाडूचं मी खरंच कौतुक करेल. गेले कित्येक वर्ष हा खेळाडू या टीममध्ये चांगली गोलंदाजी करतोय आणि याही वेळेला त्याच्याकडून मात्र चांगल्या कामगिरीची अपेक्षा असताना वेगवान फटका. व्हॉट अ शॉट, अप्रतिम. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर्ड. जबरदस्त टायमिंग या ठिकाणी आपण पाहिला. राहुल कोळीचा 6 धावा षटकार. पहिला राहुल कोळीचा तयार होता कदर राहुल त्या ठिकाणी लेन बॉलसाठी, आणि काय फटका होता, अप्रतिम. जबरदस्त टायमिंग राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॅट स्विंग प्रचंड वेगात त्याचा पाहायला मिळाला आणि हे बरोबर परफेक्ट मिडल झाला बॉल त्या ठिकाणी बॅटला. आणि त्यानंतर मात्र उंची कापत असताना, उंची घेत असताना अंतर देखील कापलं. लांब लचक षटकार मिड विकेटला आपण पाहिला राहुलच्या माध्यमातून. 6 धावा आल्या आणि या 6 रनच्या मदतीने धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी तब्बल 26. 26 लॉस ऑफ 2. मागच्या सामन्यामध्ये 40चा पाठलाग करताना सावरकर संघ पराभूत झाला. आता यावेळी आपण जर पाहिला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. मैदानाच्या आतमध्ये निर्जा 11 VRCC गणेशपुरी हा संघ. नेक्स्ट बॉल प्रमोद तयार. पुन्हा एकदा खोलातला बॉल. यावेळी आपण जर पाहिला यॉर्कर झाला बॉल. मागचा बॉल लेन बॉल टाकला होता. सेकंड, क्विक सेकंड, क्या बात है. विनेश धावत निघाला. थोडा दुखापत त्याला झाली परंतु त्याने 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी आपण होताना पाहिला. 2 रन्स त्या ठिकाणी मिळाले आणि 2 रन्सच्या मदतीने 28 वरती पोहोचला त्या ठिकाणी गणेशपुरी संघ. जॉन्टी यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला जातो. नावा नाईट स्पर्धेमध्ये, नावे काळी नाईट स्पर्धेमध्ये किंबहुना उलवानोडमधील अनेक स्पर्धांमध्ये निर्जा 11 नावानेच हा संघ खेळत असतो आणि ऋणानुबंध आहेत जॉन्टीचे. या संघासोबत पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न. यावेळेला फटका फसलाय की काय. फिल्डर डाऊन द बॉल. खेळाडू कक्षा समोर. टीम मधला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहुल काटेच्या हातामध्ये बॉल गेला. त्याने टिपला झेल. संपला राहुल कोळीचा खेळ. कमबॅक आपण पाहिलं या ठिकाणी प्रमोद पावशेचं जबरदस्त कमबॅक आपण पाहिलं. संग्राम 11 नितलस या टीमचं चांगलं कमबॅक. हारायचं पण पुन्हा लढायचं हे मात्र शिकवलं या क्रिकेटच्या खेळाने प्रत्येकाला. कधी कधी तुमच्या वाटेला पराभव येईल, कधी कधी तुम्ही जिंकाल, परंतु मैदान सोडायचं नाही. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचं हे मात्र क्रिकेटने शिकवलं. 2 ओव्हर या ठिकाणी आपण पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. 14च्या सरासरीने 28 आल्या. 28 धावा धाव फलकावरती आपण पाहिल्या आणि गडी बाद झाले 3. आता तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती आपण खेळाडू येताना पाहता त्या ठिकाणी ओमकार पाटील. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू ओमकार पाटीलला दव पडलाय विकेटवरती. बॉल जास्तीत जास्त ग्राउंडिंग झाला की थोडा कालसर होतोय आणि जर का तुम्हाला नवीन चेंडू हवा असेल तर मात्र नक्कीच नवीन चेंडू पुरवला जाईल. ही सूचना मात्र आम्ही आयोजकांच्या वतीने नक्कीच देऊ, कारण रात्रीची स्पर्धा. दव पडलाय. लशग्रीन आउटफील्ड असता आणखीन भिजला असता बॉल. केपीसी ट्रॉफी आपण पाहिली असेल. पुन्हा एकदा दे घुमा के भव्य स्वागत. ओमकार पाटीलचा हाफ ट्रॅकर. त्याच्यावरती मात्र आणखीन एक धमाका. षटकार ठोकलाय फलंदाज त्या ठिकाणी विनेश टोलकरने. 6 धावा.
थोडेसे पायाला क्रॅम्प्स आलेत कदाचित त्या ठिकाणी विनेश डोलकरच्या पायपॅडला थोडासा दुखापत झाली आणि यासाठी जेव्हा तुम्ही विश्रांती घेता तेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरण्या अगोदर थोडं वॉर्मअप फार गरजेचं आहे. बॉडी तुम्हाला हिट करावी लागते आणि इथे मात्र आपण पाहता दुखापत झाली. षटकार ठोकला मिड विकेटला पूलचा विनेश डोलकरने. या षटकाराच्या मदतीने 30+ रन आपण होताना पाहिल्या. 34 धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळतील. भव्य स्वागत त्या ठिकाणी केलंय ओमकारचं पहिल्याच बॉलवरती. अजून 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. ज्या पद्धतीचा स्टार्ट मिळालाय गणेशपुरी टीमला, जर का शेवटपर्यंत ही कामगिरी मध्ये सातत्य टिकवलं गणेशपुरी संघाने तर किमान 58-60 च्या आसपास पोहोचेल पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गणेशपुरी संघ. आणि या 58-60 धावा चेस करत इतकं सोपं नाहीये. चला बॉलची मागणी होते. बॉल आपण मैदानामध्ये लगेच पुरवा. बॉलची पूर्तता आपण करायची आहे. धावसंख्या 34 सध्या धावफलकावरती आहे. 34 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 धावा आल्या. अजून 11 बॉलचा खेळ बाकी. चला घाई करा, वेळ जास्त आपण घेता प्लीज. विनेश डोलकर आक्रमक फलंदाज, सलामीवीर, दुखापतग्रस्त झाला आणि तरी देखील मैदानामध्ये आक्रमण करत असताना फुल लेन बॉल. आणि इथे देखील बॉल चला थर्ड मॅनला. रन घेणार नाहीयेत त्या ठिकाणी विनेश. मला सामना आठवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला जेव्हा बांगलादेश खरं आपण पहिला अफगाणिस्तान विरुद्धमध्ये ऑस्ट्रेलियन संघ खेळला होता आणि त्या ठिकाणी मॅक्सवेलची इनिंग 200 धावांची. दुखापतग्रस्त असताना पायांच्या हालचाली नव्हत्या परंतु वरिष्ठ मनगटामध्ये ताकद होती आणि पॉझिटिव्ह अप्रोच आपण त्या ठिकाणी मॅक्सवेलचा पाहिला आणि तिथून ऑस्ट्रेलिया संघ तो सामना जिंकत वर्ल्ड कप देखील जिंकला होता. मला वाटतं तो सामना जर का पराभूत झाले तर कदाचित तिथून मात्र त्या संघाला माघार घ्यावी लागली अशी. परंतु मॅक्सवेलची आपण जिद्द चिकाटी पाहिली. रिव्हर्सचा फटका खेळलेत. इथे देखील उलटा पुलटा हलटी पलटी आणि बॉलला केला मैदानाच्या बाहेर कल्टी. रिव्हर्सचा चौकार पाहताय त्या ठिकाणी विनेशच्या माध्यमातून. धावा या फटक्यावरती मिळाल्या. चांगलं टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं विनेशच्या माध्यमातून. बॉलच्या मेरिटनुसार खेळतो. पहिला हाफ ट्रॅकर होता आणि त्यानंतर आपण पहिला कटचा प्रयत्न होता आणि पुन्हा रिव्हर्स खेळले. स्ट्राईक स्वतःकडे ठेवत असताना पहिल्या 3 बॉलमध्ये त्याने 10 धावा कुठलेल्या आहेत. पुन्हा एकदा फिरून स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या दिशेने फटका फिल्डरला शोधत असताना हा फटका आपण पहिला फसला गेलाय आणि विकेट मिळाला. फिल्डिंग करणार इथलंच टीमला खेळाडू बाद झालाय विनेश डोलकर. आपण होता ज्या ठिकाणी फिल्डरच्या हातामध्ये बॉल विसावला गेला आणि विनेशची पारी या ठिकाणी समाप्त झाली. विनेशने आपल्या टीमसाठी 5 बॉलमध्ये 11 धाबांचं योगदान दिलं. मला वाटतं टॉप ऑर्डरचे 4 खेळाडू बाद झाले आहेत. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रतीक देखील चांगला फटका मारू शकतो. हेलिकॉप्टर फटके आपण त्याचे नेहमी पाहिले. व्हीसेप मध्ये तो चांगला खेळतो. कव्हर्सला तो चांगला खेळतो आणि यावेळेला प्रतीक 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. ओमकारने कमबॅक केलंय. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल चौकार, चौथा बॉल विकेट आणि पुढचा बॉल. यावेळेला बॉलचा चेस करत असताना अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर, पंचांचा इशारा, वाईड बॉल. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी खर्च करतोय मैदानामध्ये खरं तर ओमकार. पंचांनी जमिनीला केले होते हात समांतर कारण हा बॉल होता अवांतर आणि एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळालेले आहे. बॅटिंग करणाऱ्या गणेशपुरी टीमला एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न अलॉंग विथ कार्पेट बॉल. चला लॉंग ऑनला कुणाल त्या ठिकाणी नायक प्रतीक सांगडे त्या ठिकाणी डीपमध्ये चांगली फिल्डिंग करत असताना त्यांना आपण पाहता लॉंग ऑनला. प्रतीक सांगडे देखील एक स्टायलिश खेळाडू आहे आणि बॉलच्या मेरिटनुसार खेळणारा हा फलंदाज आहे. फिल्डिंग करत असताना चांगलं योगदान. 1 धाव या ठिकाणी मिळेल गणेशपुरी टीमला. एका रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतो. टोटल धावा सध्या आपण पाहता धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी 40.
चौथं दशक लागलं. पुन्हा एकदा मिड विकेटला लॉंग चेस बॉल चालला एका टप्प्यावरती. राहुल काट्यानं बीट करत असताना त्यांच्या आवाक्याच्या बाहेर वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार. शेवट गोड करणारा या षटकाचा आणखीन एक आलाय सणसणीत चौकार. 44 धावा धाव फलकावरती. ला 4 444 आपण पाहता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता एक षटक बाकी आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतो त्या ठिकाणी साहिल दरे. यंगस्टर या टीमचा साहिल बॉलिंग मार्कवरती आपण त्याला येताना पाहताय. खरं तर जितका धावा जास्त येतील तितकं टेन्शन वाढेल. सेकंड इनिंग मध्ये चेस करत असताना त्या ठिकाणी नितलस संघाचं धावा तुम्हाला चेस करायच्या, त्यामुळे कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. लास्ट ओव्हर देखील महत्वाचे आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जवळजवळ आपण पहिला 14.66च्या सरासरीने त्या ठिकाणी 44 लागल्या. आता एक षटक बाकी आहे. निर्णायक षटक असेल. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. स्लॉग ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा येताना आम्हाला पाहिल्या. आणि यावेळेला मात्र या स्लॉग ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवर त्याला गोलंदाज या ठिकाणी साहिल दरे. चला घाई करा प्लीज, वेळ आपण जास्त घेऊ नका प्लीज, थोडं सहकार्य करा. आणखीन एक सामना पेंडिंग आहे आजच्या रात्रीमध्ये, त्यामुळे विनंती राहील प्रत्येक टीमला थोडं सहकार्य करा. बॉलर तयार. साहिल राईट आर्म अराउंड द विकेट. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा आपण पाहिला त्या ठिकाणी इनसाइड आउट पद्धतीने खेळले होते. अगदी मागचा पाय वर घेतला होता आणि कवसला मात्र बॉलला हलक्या हाताने ढकलत असताना एक सिंगल मिळाली. एंड बदलला. स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आपण येताना पाहता त्या ठिकाणी रितेश डोलकर, ज्याने चौकाराने आपला अकाउंट ओपन केलंय. धावा धाव फलकावरती आतापर्यंत आहेत त्या ठिकाणी 4 गडी बाद 45, 45 लॉस ऑफ 4. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 45 म्हटलं की जर्सी नंबर हिटमॅन शर्मा, रोहित शर्मा यांचा जर्सी नंबर. आणि इथे मात्र 45 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. आकड्यांचा खेळ. पुन्हा एकदा उंची घेतली आहे. लॉफ केला बॉलला. फिल्डर जज करतो प्रतीक. त्या ठिकाणी डीप मध्ये झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक येत असताना जास्त उंचीचा फटका होता. अंतर कमी कापलं प्रतीकने मात्र झेल टिपत असताना. हा 5वा खेळाडू बाद झाला गणेशपुरी टीमचा. विकेट मिळाला मैदानामध्ये. खरं तर आपण पाहिला रितेश डोलकरचा. त्यानंतर नवीन फलंदाज चालला 7व्या क्रमांकावरती बंटी डोलकर, मागच्या सामन्याचा हिरो. बंटीने कमालीचं षटक टाकलं होतं. सामन्याला कलाटणी त्याने दिली होती. अप्रतिम स्पेल त्याच्या माध्यमातून पाहिला. विकेट हॅट्रिक त्याने पूर्ण केली होती. असा दमदार अष्टपैलू खेळाडू बंटी मैदानाच्या आतमध्ये आला. 45ला सध्या 5 विकेट. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. साहिल तयार. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट केलं. डीप मध्ये फिल्डर धावत पुढ्याला झेल सुटलाय. सोपा झेल नव्हता पण प्रयत्न चांगले होते फिल्डरचे. थ्रो आला क्विक. सेकंडचा कॉल. रिस्की रन घेण्याचा प्रयत्न. 3ऱ्या पंतांची मदत त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. चांगलं कॉलिंग त्या ठिकाणी होतं. नॉन स्ट्रायकिंग यांच्या खेळाडूचा पण थ्रो देखील तितकाच वेगात आला होता. चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये असतील आमचे मॅच ऑफिशियल्स. चेक करतील आणि निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. रन कंप्लीट झालेली आहे की नाही हे पाहिलं जाईल. वेगात आले होते त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला बंटी. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं ॲक्शन भरपूर चांगली होती. त्या ठिकाणी प्रमोद पावशे जे विकेट किपर आहेत. बॅट ग्राउंडिंग झाली. क्लोज एन्काउंटर. खेळाडू सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट असं म्हणायला हरकत नाहीये. मध्यरात्रीमध्ये आपण जर पाहिलं थंडी उडवण्याचं काम हे खेळाडू करत आहेत. धावणं म्हणजे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करणं. आणि सकाळी 4 नंतर जर का तुम्ही रोज धावला तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये जास्त ऑक्सिजन मिळतो. आणि आता जवळजवळ 2:45चा सुमार झालाय. मध्यरात्र झाली आहे. गुलाबी थंडीमध्ये आपण सध्या आहोत आणि थंडी उडवणारा हा सामना मैदानामध्ये रंगताना आपण पाहत आहे. पुन्हा एकदा शफल झाले होते. फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे वेग जास्त होता. वेगाने बीट केलंय. बेबी को पेस पसंत असं म्हणतात.
बेस पसंतीमध्ये ते पेस पसंतीचा गोलंदाजाला म्हणावं लागेल. वेगावरती स्वार होत असताना पुन्हा डॉमिनेट केलं फलंदाजाला. आणखीन एक डॉट बॉल. आता शेवटचे काही बॉल बाकी आहेत. या षटकामध्ये आपण जर पाहिला प्रचंड त्या ठिकाणी आपण जर पाहिला दबाव टाकला साहिलने बॅटिंग करणाऱ्या गणेशपुरी टीममध्ये दबाव यासाठी टाकला. धावा त्याने कमी खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा एक्सप्रेस बॉल अप्रतिम. जितकं कौतुक करावं तितकं कमी साहिल दरेचं. आता एक बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करायचं आहे. मला असं वाटलं होतं 60च्या आसपास पोहोचेल कदाचित गणेशपुरी संघ. मागच्याही सामन्यामध्ये हेच घडलं. 54 वरती डाव थांबला आणि त्यानंतर 55 धावांचा डिपेंड त्याने करून दाखवला होता प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध खेळत असताना चिर्ले संघाविरुद्ध. आता या वेळेला आपण जर पाहिलाय सध्या 47 धावा धाव फलकामध्ये. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल हलकीशी काढा घेतली. फाईन लेगला फिल्डर जज करतो. जेल होईल का? नाहीये. बॅकअपला खेळाडू धावत आला पुढे. स्वतःला सावरतोय, थांबवतोय. सेकंड रन कंप्लीट. तिसऱ्या रनचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर तो झाला. 3 धावा आल्या. चौथी होईल का याची चर्चा. चौथी रन घेत असताना मात्र कदाचित खेळाडू बाद होईल. 3 धावा आल्या आणि बरोबर 50 धावा धाव फलकावरती लागल्या. घेण्यात आलेले आहे. एकदा चेक केलं जाईल. सेकंड रनला नॉट आउट आहे त्यामुळे 3 रन कंप्लीट होताना आपण पाहता 50 धावा आल्या. 51चं टार्गेट. या ऐकूया आपण पुढच्या सत्रामध्ये आवाज. त्या अगोदर विनंती राहील नितलस संघ आपण लगेच मैदान खाली करा आणि त्याच वेळेला गणेशपुरी संघ मैदानाचा ताबा घ्या. फिल्डिंग लावून घ्या. एक सामना पेंडिंग आहे. जो जिंकेल या मॅच मधून तो मात्र जासाई संघासोबत तुम्हाला पुढच्या लढतीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आवाज असेल पुढच्या सत्रामध्ये आमचे समालोचक मित्र दीपकजी पाटील पळसपे. धन्यवाद. तर 4 ओव्हर्समध्ये 51 धावांचं टार्गेट आता मात्र सेट केलंय. ते बॅटिंग करत असताना पहिल्यांदा निर्जा 11 VRCC गणेशपुरी संघानं. आणि नक्कीच एक चांगलं टार्गेट आहे आणि ते पूर्ण करावं लागेल. आता मात्र नव्या संग्राम नितळस टीमला थोडा घाम गाळावा लागेल या मॅचमध्ये. पहिला सामना चित्तथरारक रोमहर्षक विजय प्राप्त केला होता नितळस संघानं. खरं तर प्रतिस्पर्धी टीम खारकोपरला 4 बॉलमध्ये 2 धावा काढू दिल्या नव्हत्या आणि या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये जो चेंडू खरं तर वापरला जातोय तर जाऊया उत्तरार्धाकडे. चला सलामीची जोडी लवकर पाठवा. 3 वाजलेत. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी इंटरपाजी चषक 2026 महेश्वरी मैदान नावेगाडी उत्तरपाडा रामबाग जवळचं हे सुंदर असं क्रीडांगण आणि याच्यामध्ये दुसऱ्या फेरीमधील दुसरी लढत सुरू आहे. चोवीस चेंडू आणि 51 धावा.
चला सलामीर पाठवा. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पहिलं सत्र आपण बघितलं तर विनेश डोलकर 11 धावा, त्यानंतर अजित कोळीनं 3 चौकाराच्या सहाय्यानं 14 धावांची इनिंग साकारली. राहुल 8 धावांवर बाद झाला होता. काही ना काही योगदान प्रत्येक फलंदाजानं दिलं. रितेश 4, प्रतीक 2, बंटी 5, प्रथमेश 4. पहिलं आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये नितळस संघाकडून खरं तर 16 धावा गेल्या होत्या. हीच 2 महागडी षटकं होती. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये साहिल दरेनं मात्र चांगलं कमबॅक केलं होतं. 6 धावांचं षटक टाकलं. अन्यथा कदाचित ही धावसंख्या 55-58च्या आसपास सुद्धा जाऊ शकली असती. कारण ज्या पद्धतीनं पहिल्या 3 ओव्हर्समध्ये जवळजवळ 44 धावा आल्या होत्या. तर सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. क्षेत्ररक्षण लागले ते निर्जा 11 VRCC गणेशपुरी संघाचं. या लढतीतील विजेता संघ मात्र भिडेल तो मेघना शेठ प्रतिष्ठान जासई या संघाच्या विरोधामध्ये आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना खेळेल. चला स्पीडअप करा आता. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल प्रथमेश कोळी. बॅटिंग करत असताना फारशीच खरं तर चमक दाखवू शकला नव्हता. पहिल्या बॉलवर चौकार मारला होता आणि लगेचच पुढच्या बॉलवर तो बाद झाला होता. परंतु 51 चांगलं टार्गेट आहे या मॅचमध्ये. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न किंवा पॉइंटला क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये सिंगल घेतली जाईल. धावसंख्येचा श्री गणेशा 1 यथावेनं खातं उघडलंय ते नव्या संग्राम 11 नितळस या संघाचं. सातत्यानं तळोजा MIDC परिसर असेल आणि त्या परिसरामध्ये खेळताना हा संघ नेहमीच वरचढ ठरलाय. खारघर विभाग असेल किंवा बऱ्याच वेळेला मग मलंगड विभाग परिसरामध्ये सुद्धा बऱ्यापैकी हा संघ खेळताना दिसतो आपल्याला. स्वीप केला बॉलला मिड विकेटला. फिल्डर डीप मध्ये आहेत. अजित कोळीनं टिपलाय झेल आणि पहिला धक्का लागलाय तो नव्या संग्राम 11 नितळस या टीमला. टीम गणेशपुरीला प्रथमेश कोळीनं मोठा अडथळा दूर काढलाय. राहुल काटे बाद झालाय. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला होता. अनिकेतजी भगत उद्योजक कोंबडभुजे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक येत आहे. प्रथमेश साठी 3333. तर स्लोवर वन वर फसवलंय राहुलला. राहुल पास झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल साठी हा पहिलाच बॉल होता. खरं तर ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला डीप मध्ये अजित त्या ठिकाणी आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातील आणि धावसंख्या मात्र वाढेल. ती 3 या आकड्यावर थोडी भागीदारी आता मात्र करावी लागेल कारण राहुल झटपट बाद झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये इथून मात्र मार्ग शोधायचा आहे. 51 मोठं टार्गेट आहे. खरं तर या मैदानावरचं मोठं टार्गेट आहे कारण थोडंसं ड्यू फॅक्टर, थंड वातावरण. पाठीमागे वळून केलाय. शॉट ऑफ लेंथ होता हा चेंडू आणि बराच वेळ होता. साहिल दरेकडे बॉलला भिरकावलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धाबांकरता. खरं तर चेंडू थोडासा धीम्या गतीने येतोय हे ओळखलं साहिल दरेनं आणि त्यानंतर फाईन लेगला चौकार. पुढे खेळण्याचा प्रयत्न.
कदाचित चेंडू स्टंपला लागला असावा, कारण थोडीशी लाईट सुद्धा खरं तर बेल्सची चमकली होती. आणि पाहूया रिप्ले मधून पुन्हा एकदा हा चेंडू फ्रंट फूटला गेले होते, त्यानंतर हा हळुवारपणे जाऊन स्टंपला लागला बॉल. परंतु दैव बलवत्तर आपण म्हणूया, दरेच बेल्स ऑफ झाल्या नाहीयेत, अन्यथा इकडे फलंदाज बाद होऊ शकला असता. अशा पद्धतीनं हा चेंडू लागला, तो अतिशय धीम्या गतीनं फ्लाईट डिलिव्हरी होती, समोर ड्राईव्ह केलाय, पिडांच्या वरतून ठेवलेला बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने, चेंडू सीमा पार 4. षटकाचा खेळ समाप्त झालाय. 9व्या संग्राम 11 नितळस 1 बाद 11. 3 ओव्हर्स मध्ये 40 धावा करायच्या. स्पीडअप करत राहा गणेशपुरी टीम. 3 ओव्हर 40. खर तर दोन्ही संघांना तेवढीच समसमान संधी आहे. जरूर 50 धावा स्ट्रॉंग पोझिशन मध्ये वाटतोय गणेशपुरी संघ, परंतु नितळस संघ सुद्धा इकडे आपला खेळ दाखवण्यासाठी आला आणि पहिल्या मॅच मध्ये सगळ्यांना त्यांनी आश्चर्यचकित केलं होतं. ज्यावेळेस 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा करायच्या होत्या प्रतिस्पर्धी टीम खारकोपरला, आणि त्या धावांचं यशस्वी संरक्षण मात्र नितळसनं केलं होतं. इकडे पाहूया 3 ओव्हर्समध्ये 40 धावा. एखादं मोठं षटक जर मिळालं नितळसला तर लगेचच आस्किंग रन रेट जो आहे, रिक्वायर्ड रन रेट, तो मात्र थोडासा आवाक्यामध्ये येऊ शकेल आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर प्रवेश होईल. वेगवान गोलंदाज गणेशपुरी टीमचा, चांगली ऍक्शन, चांगला रिदम, चांगला रनअप. पहिलाच बॉल इन बॉल, टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता. सुरुवात तर भन्नाट केले प्रवेशनं. इकडे मात्र डॉट बॉल जसे येतील ना, थोडंसं प्रेशराईज मात्र करता येईल फलंदाजांना, आणि तोच दबाव मात्र टाकायचा आहे. गोलंदाजांचं काम तेच असतं. खरं तर फलंदाजांना मात्र स्थिरावू द्यायचं नाहीये. मोठे फटके आले नाहीत, डॉट बॉल आले तर आपोआपच फलंदाजांना चुका करतात, आणि फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडणं खरं तर हे काम गोलंदाजांचं असतं, आणि बाकी राहिलेलं काम मग क्षेत्ररक्षक मात्र पूर्ण करत असतात. डॉट बॉलनं सुरुवात केली प्रवेश कोहलीनं. कट केले बॉल. इकडे मात्र टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॉल येतोय मिड विकेट कडे, डीप मधून क्षेत्ररक्षक अजित जाऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र दुहेरी धाबांचे योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 30. 9-13 धाबा. प्रतीक सांगडे सलामीवीर, इथून चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल. चांगले फलंदाज आहेत नितळसचे. जरूर राहुल काटे पहिलाच बॉलवर बाद झाला होता, परंतु प्रतीकला आता मात्र डाव सावरावा लागेल. प्रवेश पुन्हा एकदा फ्राईट आउट विकेट ना, आउटसाइड ऑफ स्टंप. हा चेंडू बरोबर लाईन ठेवले, एक लाईन पकडले ऑफस्टंपच्या बाहेर, जेणेकरून स्क्वेअर कट तुम्हाला करावा लागेल, जेणेकरून बॅटर रीच होणार नाहीत बॉल पर्यंत, आणि याची काळजी मात्र घेतोय सध्याच्या घडीला प्रवेश कोई. सुपर बॉलिंग फ्रॉम प्रवेश. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. डाईव्ह लगावत एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी बॉल स्टॉप केला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु इकडे डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न झालाय, परंतु 2 धावा काही रोखू शकलेलं नाही. त्या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल पुढे जाईल ती 15 या आकड्यावर. प्रवीण गायकर आपण मंचावर या. रॉकस्टार.
प्रवेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना पुल केला यावेळेस मात्र स्क्वेअर लेगकडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. पहिली धाव वेगानं घेतला आणि दुसऱ्याचा प्रयत्न मात्र केलाय आणि आता मात्र फलंदाज पाहूया इकडे थोडासा ट्रबल मध्ये आहे. रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत यावेळेस मात्र घेण्यात आली आणि त्यासोबत चेक केलं जाईल पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. इकडे पाहूया सॉफ्ट सिग्नल दिलाय परंतु त्याच बरोबरीनं तिसऱ्या पंचांचं सुद्धा काम पाहिलं जाईल आणि इकडे मात्र फलंदाज बाद आहे. विकेट डाऊन. इकडे मात्र सफलता प्राप्त झाले. धावचीच्या स्वरूपामध्ये हा दुसरा धक्का लागेल तो नव्या संग्राम 11 नितळस टीमला. सोळावर 2. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये फक्त 5च धाबा येताना दिसल्यात. महाराष्ट्रामधून सुद्धा बऱ्याचशा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या चॅम्पियनशिप सुद्धा होत असतात. अंडर 19 मध्ये जम्मू काश्मीर या ठिकाणी सुद्धा प्रवेश कोई खेळला होता. खरं तर त्याचं सिलेक्शन झालं होतं आणि इकडे मात्र पाहूया हलकीशी अपील पाहायला जरूर मिळाली होती. 1 रन पूर्ण करण्यात आले. लेग बायचा इशारा मात्र पंचांचा येतोय. इकडे दुसरं षटक मात्र समाप्त होईल आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर नव्या संग्राम 11 नितळस 2 बाद 17 येणारे 12 बॉल आणि आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती 34 धाबांची. 34 रिक्वायर्ड. चला जास्त एकत्रित येऊ नका. थोडस वेगात खेळा. गणेशपुरीला जायचंय. बाकी सगळ्यांना दूर जायचंय. 3:10 झालेत. उलवे रोड मध्ये आणखीन एक स्पर्धा खारकोपर संपून सुद्धा जवळजवळ पाऊण तास झाला. त्याहीपेक्षा जास्त. बंटी डोलकर येतोय. राऊंड विकेटनं पहिलाच बॉल यावेळेस मात्र भिरकावलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का 17वर. डोलकरला मात्र ही सफलता प्राप्त झाले. नवीन फलंदाज अतुल काठे येतोय. थोडस आता मात्र अंतर वाढत चाललंय. शेवटच्या 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34 धाबा करायच्या आहेत. दोनही ओव्हर्स मध्ये 17 धाबा. नितळस संघानं 2 गोलंदाजांनी 16 धाबा दिल्या होत्या. इकडे त्याही पेक्षा आता मात्र एक धाव जास्त काढावी लागेल आणि तेच 2 ओव्हर्स राहिल्यात. आता साहिल दरेला थोडस मित्रमंडळीन पुढाकार घ्यावा लागेल कारण त्याच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान आलंय. शेवटपर्यंत हार मानायची नाही याच निर्धार करत मात्र मैदानामध्ये खेळ करावा लागेल. राऊंड विकेट हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. विकेट डाऊन. डोलकरला मात्र आणखीन एक सफलता. लगातार पाठोपाठच्या चेंडूमध्ये मात्र 2 हादरे दिलेत आणि अतुल काठे यावेळेस मैदानाच्या बाहेर.
मागच्याही मॅच मध्ये भन्नाट बॉलिंग केली होती बंटी डोलकरनं. प्रवीण गायकर, रॉकस्टार प्रवीण गायकर आपण या. तर मागच्या मॅच मध्ये तब्बल 4 विकेट्स मिळवल्या होत्या बंटी डोलकरनं. एक रनआउट सुद्धा त्याच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला होता. इकडे या 2 विकेट्स. बऱ्याच वेळेला कांचन कधी कधी स्पर्धा संपते, उत्कृष्ट बॉलर 5 विकेटवर 6 विकेटवर दिला जातो. आता गणेशपुरी संघ जर पुढे गेला तर बंटी डोलकरच्या ज्या पद्धतीनं विकेट्स आहेत तो चांगल्या तगड्या रेसमध्ये लागला असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. चांगली बॉलिंग व्हेरिएशन बॉलिंग पाहायला मिळते आणि त्याचमुळे त्याची गोलंदाजी खेळणं आजच्या रात्रीमध्ये मात्र फलंदाजांना थोडंसं मित्र म्हणेन हा टास्क मोठा होता आणि चॅलेंजिंग गेलंय. राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल. आणखीन एक डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. एका पाठोपाठ एक डॉट बॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. ते बंटी राऊंड विकेटनं अँगल बनवून गोलंदाजी करतोय. बॉल थोडा खाली सुद्धा राहतात आणि त्याचमुळे मात्र फलंदाज टेन्शन मध्ये ढकललाय बॉल कव्हर्सला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल येईल. 1 रन. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 18 या आकड्यावर. 18 रन्स. शेवटचे 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 धावांची गरज आहे. 33 रिक्वायर्ड नाव. रिमेनिंग 7. आता मात्र हा सामना बऱ्याच अंशी मित्र म्हणेन नव्या संग्राम 11 नितळस पासून आता दूर गेलाय. साहिल दरे जरूर अजूनही खेळपट्टीवर आहे. सुरुवात चांगली केली होती जेव्हा तो मैदानामध्ये आला होता, परंतु आणखीन एक डॉट बॉल. कमालीचं षटक मात्र हाताळलंय. एकच धाव या ओव्हर मध्ये आले आणि पाठीमागच्या मॅच मध्ये सुद्धा फक्त एकच धाव दिली होती. हा योगायोग पहा. सुपर बॉलिंग फ्रॉम बंटी डोलकर. आता मात्र विजयाच्या समीप स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे. पकड निर्माण केले या मॅच मध्ये. हा चेंडू कनेक्ट झालेला नाहीये. एक धाव कशी बशी मिळेल इकडे. लेग बायचा इशारा येत असताना शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र 32 धावा करायच्यात. 51 साठी चेस होता, परंतु हा सामना मात्र संपूर्णपणे मी तर म्हणेन गणेशपुरी संघाच्या बाजूने झुकलाय. समोर खेचून मारला यावेळचा हा फटका. ओ चांगला प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 6 धावांकरता. विनेश डोलकर गोलंदाजी करतोय. हा षटकार आलाय. शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सासई टीमचे कॅप्टन आपण या चबळ. 4 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. शॉर्ट बॉल होता. हाफ ट्रॅकर पूल केला. ऑन साइडला मोठा फटका पाहायला मिळतोय. बॉलला भिरकावून दिले सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता आणखीन एक षटकार. क्रिकेट कधी खेळ असा आहे, कधी पार्टील सांगता येत नाहीये. इकडे एज लागली होती. बॉल पाठीमागे गेलाय. बऱ्याच वेळेला कधी कधी आपण रिलॅक्स फील करतो, इझी घेत असतो, परंतु पटकन एखादा नो बॉलवर मोठा फटका आला तर मग संपूर्णपणे टेन्शन मध्ये आपणच येत असतो. इकडे डॉट बॉल. त्याचमुळे आता 2 चेंडूचा खेळ बाकी. 20 धावांची गरज आहे. अजून एक फिरून खेळला हा स्ट्रोक. ऑन साइडला स्क्वेअर लेगला बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न मात्र असफल. बॉल सीमा पार 4 दिसेल. आता मात्र
शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि गणेशपुरी संघ मात्र मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना निर्जा 11 VRCC गणेशपुरी. ओ यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन जागा बनवून हा स्ट्रोक कन्वर्ट केलाय स्क्वेअर लेगला. राहुल त्या ठिकाणी आहेत आणि चेल्टी प्लॅन या सामना मात्र निर्जा 11 VRCC गणेशपुरी संघानं मात्र मोठ्या फरकानं जिंकलाय आणि आजच्या रात्रीमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल टीम गणेशपुरी. मी गणेशपुरी टीमचे कॅप्टन आणि जासे टीमचे कॅप्टन विनंती करेन आपण पहिल्यांदा लवकर टॉस करून घ्या. चला गणेशपुरी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज. गिरीश का सुनने का गाना